सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बाल कल्याण उपसभापती पदाची निवडणूक शांततेत पार पडली। महायुतीकडून नगरसेविका प्रणाली माने, गटनेते शरद ठुकरूल, आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर यांची निवड करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। भारतीय जनता पार्टीचा माननीय आमदार नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय आमदार नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय रविंद्र चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय रविंद्र जी चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा जय हो, महायुतीचा जय हो। देवगड जामसंडे नगर पंचायतीच्या विशेष समिती सभापती आणि महिला बाल कल्याण उपसभापती पदाची निवडणूक आज देवगड जामसंडे नगर पंचायत कार्यालयात पार पडली आणि या निवडणुकीत देवगड जामसंडे नगर पंचायत भारतीय जनता पार्टी प्रणित देवगड जामसंडे नगर विकास समितीनं बाजी मारली असून नगर विकास समितीचे विषय समिती सभापती म्हणून शरद ठुकरूल, सौ प्रणाली माने आणि सौ आद्या गुमास्ते तसेच उपसभापतीपदी रुचिता पाटकर यांची निवड झालेली आहे। या अनुषंगाने आपण गटनेते आणि नगरसेवक शरद ठुकरूल यांच्याशी संवाद साधणार आहोत। शरद ठुकरूल, या निवड प्रक्रियेबद्दल आपण काय सांगाल? आज जी आमची विषय समिती सभापती निवडणूक पार पडली आणि ज्यामध्ये आम्ही आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आज बाजी मारलेली आहे। कालपर्यंत तुमचं असं म्हणणं होतं की बाबा त्यांनी व्हीप बजावलं, आमची निवडणूक होते की नाही, पण त्यामध्ये सगळ्या कायद्याच्या चौकटीत आम्ही राहून आणि आमचे गटाची तुल्यबळ संख्या याद्वारे आम्ही आज तिन्ही सभापती बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा आणि वैद्यक स्वच्छता या तिन्ही सभापती तसेच महिला बालकल्याणच्या उपसभापतीपदी हे सगळे 4 सदस्य आमचे निवडून आलेले आहेत। त्याबद्दल मी आमचे आमदार यांचे आमदार नितेशजी राणे साहेब यांचा मी प्रथम आभार मानतो आणि यापुढील जी देवगड जामसंडे नगरपंचायतीची जी जी अवस्था झालेली आहे ती चांगली करण्यासाठी आम्ही खरोखरच यानंतर सगळे आमचे सभापती म्हणून आम्ही सगळ्यांनी चांगल्याने काम करू आमदारांना हवं असं काम आम्ही करण्यात येऊ। पाणी पुरवठा सभापती प्रणाली माने मॅडम म्हणे एकंदरीत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा व स्वच्छता या बाबतीत जो काही एक कारभार चालू आहे आपल्या या आता सभापती पदाच्या कारकिर्दीनंतर त्यात कशा पद्धतीचा बदल असेल, आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी भाजप सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, माननीय खासदार राणे साहेब, माननीय आमदार नितेशजी राणे साहेब, माजी आमदार अजितराव ओकटे साहेब, बाळासाहेब खडपे आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या निवडणुकीसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि आमची आज निवड झालेली आहे। जो देवगड जामसंडेचा मागील 2.5 वर्ष पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे त्यासाठी निश्चितपणे जी काही 7 कोटीची उपाययोजना आपण केलेली आहे ती लवकरात लवकर निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि देवगड जामसंडेच्या सर्व जनतेला लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीचा सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहू। सौ आद्या गुमास्ते मॅडम, आपल्या विषय समिती सभापती पदाच्या बाबतीत आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी आमच्या सर्व वरिष्ठांचे आमदार साहेब नितेश राणे आणि खडपे साहेब, गोगटे साहेब सगळ्यांनी माझं नाव रिकमेंड केलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे। आणि जे स्वच्छतेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या 2.5 वर्षात स्वच्छतेचे 3 तारे वाजलेत त्याला मी निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त सर्वांच्या सहकार्याने आम्ही यातून नक्कीच मार्ग काढू आणि तो लवकरात लवकर काढू। धन्यवाद। महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापतीपदी रुचिता पाटकर यांची निवड झाली असून या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विशेष समिती सभापती आणि महिला बाल कल्याण उपसभापती पदात भारतीय जनता पार्टी प्रणित देवगड जामसंडे नगर विकास समितीनं बाजी मारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जाणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर यांच्याकडे। साळसकर मॅडम, या निवडीबद्दल आपण काय सांगाल? खरोखरच खूप आज आनंद झालेला आहे। सर्व आमचे महिला प्रतिनिधीला सन्माननीय नितेश राणे साहेब, खडपे साहेब, गोगटे साहेब सर्व पदाधिकारी यांनी प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळे
जी राहिलेली कामं जी आहे ती प्रामुख्याने कशा पद्धतीने करतील ह्यांनी ते नियोजन केलेलंच आहे. आणि पाणी प्रश्न असेल आणि स्वच्छतेचे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सोडवण्यासाठी नक्कीच आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व सभापती नक्कीच काम करतील. निश्चितपणे या ठिकाणी देवगड जामसांडे नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदी अतिशय म्हणजे कार्यक्षम उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील जे भेडसावणारे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि यापुढील काळात अशा पद्धतीनेच काम केलं जाईल असा आत्मविश्वास या ठिकाणी भाजपा प्रणित देवगड जामसांडे नगर विकास समितीच्या विद्यमान सभापती आणि उपसभापती यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.